नाफेडच्या सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे। यवतमाळच्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सकाळपासूनच जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन विक्रीसाठी अशा पद्धतीनं वाहनांच्या रांगा ज्या त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। सकाळी साधारणतः 6 वाजल्यापासून शेतकरी आपला माल घेऊन या ठिकाणी नाफेडच्या केंद्रावर या ठिकाणी आलेले आणि टोकन पद्धतीनं ही खरेदी जी आहे ती आज या ठिकाणी केली जात आहे। जिल्ह्यात जर पाहिलं तर साधारणतः 2 लाखहून अधिक शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते 4 दिवसापूर्वी शिल्लक होतं आणि त्या संपूर्ण संदर्भानं 2 दिवस जर जे 4 दिवस जे आहेत त्यातले वाढून देण्यात आले होते 6 दिवस, त्यातले 2 दिवस जे आहेत ते सुट्टीचे गेले। 4 दिवसात काही प्रमाणात खरेदी देखील झाली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते शिल्लक आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काका, सोयाबीन घेऊन आले, तुमचं किती सोयाबीन आहे आणि काय नेमकं म्हणणं आहे? सोयाबीन शिल्लक आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आणि भाव म्हणजे बाहेर तर काहीच भाव नाही, यांनी मुदत वाढ करायला पाहिजे। अजून काही बऱ्याच प्रमाणात कास्तकार वेटिंगवर आहे। पुन्हा त्यातल्या त्यात 2.5 एकरात 14 क्विंटल बसते, एका हेक्टरमध्ये 14 क्विंटल, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे। तर आजचा शेवटचा दिवस आहे सोयाबीन खरेदीचा, तुम्ही सोयाबीन घेऊन आले, काय सांगाल? सोयाबीनच्या खरेदीची मुदत वाढ करायला पाहिजे। अजून कमीत कमी 15 दिवस तरी वाढ करायला पाहिजे, कारण की माझ्याकडे सुद्धा जवळपास 40 क्विंटल सोयाबीन आहे आणि चांगल्या दर्जाचं सोयाबीन आहे आणि मार्केटमध्ये 4200 रुपये भाव आहे। तर ते तर यांनी सरकारी खरेदीनुसार सोयाबीनचा भाव द्यायला पाहिजे आणि मुदत वाढ करायला पाहिजे, एवढीच आमची शेतकऱ्याची मागणी आहे। तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आले? सकाळपासून, हो ना साहेब। तर आमचं म्हणणं एकच आहे का आम्हाला इकडं तकलीफ नाही झाली पाहिजे बा। मार्केटमध्ये कसं आहे, आम्ही कास्तकार सकाळपासून येतो, रात्री सोयाबीन भरणं होतं आमचं, त्याच्यामुळे कसं आहे इथं थोडी तकलीफ होते आम्हाला, पण आता तेवढं आम्ही सहन करतो, जाऊ द्या बा, ह्या विषयानं आम्ही करतो। निश्चित मुदतवाढ जी आहे ती या ठिकाणी सरकारनं दिली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे। जिल्ह्यात अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते शिल्लक आहे आणि हे संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यासाठी सरकारनं 15 दिवसाची अजून मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।